कार्यक्रमासाठी जे अध्यक्ष म्हणून ज्यांना पारिवारिक कार्यक्रमासाठी जावं लागलं ते हितेंद्रजी आहेर, भाऊसाहेबजी पगार, महिला जरी असल्या परंतु काम आर्थिक क्षेत्रात चांगल्या पद्धतीने करणाऱ्या आमच्या कोमलताई कोठावदे, भाऊसाहेबजी आहेरे, भूषणदादा पगार, एपीआय दीपकजी पाटील, राजेंद्रजी देवरे, नितीनजी रोटे, माझ्या समवेत आलेले कृषी उत्पन्न बाजार समितीचे युवा सभापती कपिलदादा पाटील, जितेंद्रजी वाघ, आमचे भास्कर भाऊ, राम पाटील, यशवंत गोसावींचे अगदी जुने मित्र प्रदीप देसले, पंकज रणदिवे, योगेश खंडेलवाल, मनोज गोसावी, सुनील नंदू, सगळे आणि आवर्जून उल्लेख केला पाहिजे त्या आदरणीय पूनमताई, सतीशजी बच्छाव, पंकजजी जाधव, अनिलजी भामरे, प्राध्यापक डॉक्टर DK आहेर, सर्व शिवनिश्चलचे सगळे सहकारी आणि कार्यक्रमाला उपस्थित राज्यभरातून विविध ठिकाणून आलेले शिवनिश्चल आणि समाजकारणातले धुरंधर व्यक्तिमत्व जरी म्हटलं तरी चालेल, राजकारणापेक्षा समाजकारणाकडे एका वेगळ्या नजरेने पाहणारे सज्जन समाजकारणी ज्यांना आपण म्हणू, पत्रकार बांधव मित्रांनो, खरं तर आजच्या या कार्यक्रमासाठी आज यशवंतजी गोसावींनी आम्हाला इथं बोलवलं. मला अनेक ठिकाणी जात असताना अनेक कार्यक्रमाचा अनुभव पाहता हा आजचा कार्यक्रम अगदी मनातच साठवावा असा कार्यक्रम म्हणावा लागेल. कारण की समाजामध्ये आज आपण घेणारे हात अनेक बघतोय, मागणारे हात बघतोय, पण समाजामध्ये आजही देणारे हात आहेत आणि ते हात अतिशय सरळ हाताने, ज्या हातांना मदतीची गरज आहे अशा हातांना मदत करताना दिसत आहे. मला असं वाटतं की ज्याही वेळेस आपण म्हणतो की आजकाल माणुसकी कमी झाली, त्यावेळेस असे कार्यक्रम जर कोणी आवर्जून पाहिले तर आजही समाजामध्ये माणूस आणि माणुसकी जिवंत आहे हे उदाहरण आपल्याला बघायला मिळेल. खरं तर या ट्रस्टच्या माध्यमातून मी माझे मित्र यशवंत गोसावी, पूनमताई आणि त्यांच्या सहकार्यांचं अगदी मनापासून कौतुक करतो. खरं तर त्यांनी आमचा सत्कार केला, परंतु मला असं वाटतं की आमचं काम म्हणून त्यांनी जर सत्कार जरी केला असेल, परंतु स्वतःमध्ये चांगुलपणा असल्याशिवाय दुसऱ्याला चांगलं म्हणण्याची माणसाला कधीही बुद्धी सुचत नाही. आपण अगदी सगळीच मोठ्या मनाची माणसं आहेत, म्हणून तुम्ही आमच्या सत्काराला इथं बोलवलं. कारण की आजकाल शेजारी जरी आपण पाहिलं तरी शेजाऱ्याला आपण चांगलं म्हणायची मानसिकता आजकाल समाजामध्ये राहिलेली नाही. आपण समाजाला उणे धुणे दुष्ण देत आपण बसतो आणि कोणाच्या पाठीवर थाप सोडाल, परंतु आपला भाऊबंदकीतला जरी पुढे गेला तर तो कसा मोठा झाला, त्याने कसे केलं, अगदी उणे धुणे आपण देतो. रक्तातली नातं देखील असली तरी त्यांना मोठं झालेलं आवडत नाही. परंतु ही माणसं आमच्याशी कुठलाही, ज्याला आपण म्हणतो की बराचसा फारसा काही लोकांचा संबंध नसताना आज सत्कार म्हणून आम्हाला इथं बोलवलं. मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने आपणच सगळी मोठी माणसं आहात. या ट्रस्टची सगळी माणसांचं कामच अगदी मोठं आहे, म्हणून मोठी मनाची माणसांनी आज आमचा सत्कार केला. म्हणून त्यांच्या सर्व सहकार्यांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर काही माणसं ही अगदी कमी काळात मित्र होतात आणि ते आयुष्यभर मित्र म्हणून राहतात. त्यातले एक यशवंत गोसावी असं व्यक्तिमत्व, माझी आणि त्यांची रायगडावरच भेट झाली. म्हणजे अगदी उदाहरण सांगायचं म्हटलं तर मी रायगडावर ज्यावेळेस गेलो त्यावेळेस पहिल्यांदा त्या रायगडावर गेल्यानंतर तिथं जेव्हा पहिल्यांदा माझ्या मते आम्ही 1800 तरुणांना नेलं होतं आणि त्यावेळेस यशवंत गोसावींनी मला त्या राजसदरेवर पहिल्यांदा बोलवलं. मला विधिमंडळाचा सदस्य म्हणून शपथ घेताना जो आनंद झाला नव्हता, तो राजसदरेवर माझा छत्रपती शिवाजी महाराजांसमोर जो सन्मान झाला होता, तो सन्मान माझ्या आमदारकीपेक्षा मला मोठा त्या दिवशी वाटला होता. आणि त्याच प्रेरणेतून मी पुढे छत्रपती शिवाजी महाराजांना अनेक मावळ्यांना मी आमदार होण्याच्या अगोदरपासून वारी सुरुवात केली. 350 आम्ही तरुणांपासून तर आज जवळजवळ आम्ही 10,000 तरुणांना तिथपर्यंत नेण्याचं काम केलं. हे काम करत असताना आपण राजकारणी लोकांविषयी फार चांगली मतांतरे मांडण्याचा समाजात प्रवाह नसताना, मी आमदार होण्याच्या अगोदर वेगवेगळी मतांतरे असताना माझे मित्र इथं डॉक्टर राहुल आहेर आहेत,
ती सगळी मतं डॉक्टर साहेब, आज तुम्हालाही आनंद वाटत असेल की मी कामाच्या माध्यमातून माझ्यावरचे सगळे आरोप फोडून काढून आज जनसामान्यांमध्ये काम उभं करू शकलो. मी माझ्या राजकारणात कधीही कोणाला दारू पाजण्याचा योग मला आला नाही, हे मला आवर्जून आज उल्लेख करावासा वाटतो. मी आजवरचे जेवढे माझे इलेक्शन झाले असतील, मी आज दूध संघाचा चेअरमन असेल, आमचे मार्केट कमिटीचे सभापती आलेले आहेत, विधानसभा क्षेत्रात काम करत असताना मला एक वारकऱ्याचा मुलगा म्हणून काम करत असताना मी शिवभक्त म्हणून जेव्हा जेव्हा लोकांमध्ये जातो तर माझी भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ घेऊन काम करायचं ठरवलेलं आहे. राजकारणी समाजकारणाचा एक ताळमेळ घालत असताना आज आपण पाहतोय, अर्थकारणाची त्याला जोड देत असताना उद्योग हा माझा वेगळा भाग करून आपण राजकारण करायचं ठरवलेलं आहे. आज खरं तर यशवंत गोसावींनी माझा ज्या कार्यासाठी उल्लेख केला, खरं तर मी आमदार म्हणून जसं ज्या पद्धतीने निलेश लंके साहेब म्हटले की आमदार म्हणून सत्कार करण्यापेक्षा राजकारणी म्हणून सत्कार आपण जरी केला असेल, परंतु समाजकारणाचं एक मोठं अंग आम्ही या राजकारणाला जोडल्याचं मला वाटतंय. कारण की मी आज शिवनिश्चयचं काम ज्या ज्याही वेळेस आम्ही समाजामध्ये अशी कामं पाहतो, आम्हालाही वाटतं की आम्ही समाजात काहीतरी चांगलं काम करावं. कुठेतरी जाताना आपण दुसऱ्याचं कौतुक करत असताना आपणही तिथून प्रेरणा घ्यावी. तांबे साहेब, तुम्ही माझ्या अगदी जवळच्या मतदारसंघात लागूनच आहात. मी आत्ताच आमच्या एका NGOच्या माध्यमातून ज्या मुलांच्या शाळा आई वडील नव्हते, पालक ज्यांना नव्हते किंवा ते अल्पभूधारक आहे, अशा 1200 विद्यार्थ्यांना सायकली देण्याचं काम गेल्याच 15 दिवसापूर्वी आम्ही ते कार्यक्रमाचं काम केलं. मी आमदार म्हणून कमी आणि एक राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक कार्यकर्ता म्हणून जास्त काम करत असतो. मी वारकऱ्यांच्या संदर्भात एक भूमिका घेतली की जास्तीत जास्त लोकांना पंढरपूरच्या वारीपर्यंत नेलं असेल. हे सगळे करत असताना खरं तर मी तुम्हाला जर सांगितलं तर कदाचित खरंही पटणार नाही. माझ्या घरामध्ये तर ज्याला म्हणतो राजकारणाचा रही कोणाला माहिती नव्हता. माझ्या वडिलांनी तर अगदी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांनी सुरुवात केलेली होती. माझ्या घरात 3 पिढ्यांमध्ये कोणी ग्रामपंचायत सदस्य नव्हता, परंतु तुमच्यासारखा सज्जन शक्तीचा आशीर्वाद घेऊन समाजकारण करत असताना आज विधिमंडळासोबत डॉक्टर आयरान सारख्या प्रस्थापित माणसासोबत मला बसायला मिळतं. मला असं वाटतं की आज खऱ्या अर्थाने लोकशाहीची ही जी ताकद आहे, समाजामध्ये जर आपण सज्जन शक्तीला घेऊन जर काम उभं करू शकलो तर समाजामध्ये आजही चांगल्या माणसांचा वानवा आहे. चांगली काम करणारी माणसं चांगल्या माणसांच्या पाठीमागे उभं राहू शकतात. हा चांगल्या काम करण्याच्या मागून आम्हाला विश्वास तयार झाला आहे. आणि ज्या वेळेस मतदारसंघ सोडून राज्यातल्या इतरही ठिकाणी ज्यावेळेस ज्यावेळेस होतात, हे सत्कार आजचं मला असं वाटतं की आम्हाला अधिक चांगलं काम करण्यासाठी बळ देणारा, प्रेरणा द्यावी हा सत्कार मी समजतो. कारण की मतदारसंघात तर माझ्या लोकांनी आमचा सत्कार करणं ते स्वाभाविक आहे, परंतु आज देवळासारख्या ठिकाणी येऊन आज यशवंत गोसावींच्या ट्रस्टच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जो आमचा सत्कार केला, तो मला असं वाटतं की आम्हाला अधिक चांगला काम करण्यासाठी प्रेरणा देईल. टाकलेली खांद्यावरची शाल ही जबाबदारीची शाल समजून अजून काम करावं असं वाटत राहील. हेच आजच्या निमित्तानं, कार्यक्रमाच्या निमित्तानं मी नमूद करतो. खरं तर आज आपण समाजामधलं चित्र पाहतोय. आजकाल कोणी कोणाकडे बघायला तयार नाही. आई वडिलांना न सांभाळणारी मुलं आणि त्यांच्या संदर्भातल्या चाललेल्या कोर्ट केसेस, प्रॉपर्टीवरनं होणारे वाद आज आपण समाजामध्ये रोज पाहतोय. हजारो कोटी, शेकडो कोटीचे मालक आज एकटे खाताना आपण पाहतोय. आणि या सोबत समाजामध्ये एवढं अतीव असं दुःख आहे की आज बऱ्याचशा ज्या मुलांना आपण दत्तक घेतलं, अनाथ म्हणून ज्यांना स्वीकारलं, त्यांची परिस्थिती पाहिल्यावर संवेदनशील माणसाला देखील संवेदना जागा होतील अशी ती परिस्थिती होती. खरं तर माझ्या मतदारसंघातलं उदाहरण मी सांगतो. बरेच लोक असं म्हणतात की काही ट्रस्ट ह्या काम करताना कशा पद्धतीने करतात. डॉक्टर साहेब, यशवंत गोसावींनी आमच्याकडे एक मागच्या गणपतीच्या कार्यक्रमामध्ये आम्ही एक व्याख्यान ठेवलं होतं आणि मानधन म्हणून आम्ही ज्यांना ते दिलं, बऱ्याचदा असं म्हणतात की मानधनावर काही लोकांचा उदरनिर्वाह चालतो, परंतु मी या माणसाच्या बाबतीत सांगेन की त्यांनी माझ्या मतदारसंघातल्या एका मुलीला ते 51,000 रुपयाचं मानधन, तिची ती अनाथ म्हणून आहे म्हणून तिला दिलं. हे देखील मला आवर्जून नमूद करावं असं वाटतं. आणि या ज्या कामाच्या संदर्भात मी तर खरं तर पूनमताईंचं देखील विशेष अभिनंदन करेल की हे एका रथाची 2 चाकं अतिशय तळमळीने आणि चांगलं काम करतायत.
मला आजच्या कार्यक्रमातून निश्चित हा प्रेरणादायी सत्कार असा वाटतो। अजूनही अधिक चांगलं काम करण्याची प्रेरणा इथून आम्ही घेऊन जात आहोत, कारण की समाजामध्ये अनेक दुःख आहेत, अनेक अडचणी आहेत। ज्या पद्धतीने मंगेश चिवटेंच्या संदर्भात सांगितलं की 125 कोटी रुपये त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दिले, मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की त्या 125 कोटीतले 1 कोटी रुपये मी चाळीसगावच्या रुग्णांना देऊ शकलो, याचा मला मनापासून आनंद आहे। माझ्या कार्यालयामध्ये जर कोणी आलं तो परत जायला नको याची आम्ही खबरदारी कायम घेत असतो। ज्या पद्धतीने दोघं जणांनी कलगीतुरा त्यांचा चालला होता की ते शहरात काम करतात, त्यांचं म्हणणंही बरोबर होतं। ते म्हटले की आम्ही गुरूंसाठी असं काम करतो। मला असं वाटतं की कोणी मोठं काम करत असेल त्यांचा मनभर कामाचा विचार घेऊन आपण कणभर कामाने सुरुवात केली तरच त्या लोकांना आदर्श वाटेल असं आपण काम करू शकतो असं मला वाटतं। आपण अनेक थोर महापुरुषांची नावं घेतो, त्यांची नावं भाषणात वापरतो, ही नुसतं भाषणबाजीमध्ये नावं न राहता त्या लोकांनी आपल्या समोर जो आदर्श घातलाय त्या आदर्शाप्रती 2 पावलं तरी आपण चालली तर खऱ्या अर्थाने असं मला वाटतं की ह्या महापुरुषांची नावं ही सत्कारणी लागतील। आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक दानशूरांनी आज हात पुढे केले। आमच्याकडे चाळीसगावचे ते शिरसाट म्हणून कॉन्ट्रॅक्टर आहेत, त्यांनी देखील इथं 50,000 रुपये दिले। खरं तर गोसावी साहेब, मी तुम्हाला आवर्जून सांगतो की अशी समाजात अनेक माणसं आहेत की ते चांगल्या हाताने मदत करायला तयार आहेत, परंतु ती योग्य हातात गेली पाहिजे। आपण, मला असं वाटतं की ती योग्य हात आहेत की आपण समाजातल्या या हातांना एकत्र करून हातात हात घेऊन ही जर साखळी तयार केली, मी असं म्हणणार नाही की राज्यातील सगळेच दुःख आपण पुसू शकता, परंतु आपल्या डोळ्यासमोर जे दुःख दिसतील ती दुःख पुसण्याचं काम आपण करू शकता। खरं तर मंगेश चिवटेंनी आपल्याला सांगितलं, अनेक लोकांनी आश्वासनं दिली आणि मला माहिती आहे की राहुल दादा इथं असताना मी फार काही जास्त आता मोठी आश्वासनं देण्याची गरज नाही। केदारनाथ तुम्हाला सांगतो की या ट्रस्टच्या संदर्भात मलाही वैयक्तिक राजकारणापेक्षा समाजकारणाची सगळ्यात जास्त आवड आहे। माझ्याकडे कोणी माणूस आला असेल तर मुख्यमंत्री सहायता निधीच्याही पलीकडे आम्ही चाळीसगावला आणि मुंबईला पॅरलल एक काही यंत्रणा उभी केलेली आहे, परंतु आम्ही मतदारसंघात काम करत असताना लंके साहेब, आपलं नाही म्हटलं तरी आपल्याला स्वार्थ शेवटी असतो। आपल्याला लोकांनी निवडून द्यावं हा त्या मागचा जरी स्वार्थ असला, परंतु त्या कामामागे गोरगरिबांची कामं करणं देखील तेवढीच महत्वाची असतात। आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून निश्चितपणे आवर्जून आपल्याला ही राज्यभरातनं आपण आलेली माणसं आहात। समाजकारणात, राजकारणात अनेक दिवसांपासून आपणही वेगवेगळ्या ठिकाणी काम करत आहात, परंतु समाजामध्ये ज्यावेळेस सज्जन लोक एकत्र येतात एक चांगला इतिहास ज्याला आपण म्हणतो की लिहिला जाऊ शकतो, की ज्या परिवारातल्या मुलांना अगदी ज्याला म्हणतो की उद्याचं भविष्य ज्यांचं अंधकारमय होतं त्यांना एक छोटासा आशेचा किरण म्हणून जर या ट्रस्टच्या माध्यमातून आपण मदत केली तर अजून चांगल्या पद्धतीने काम करता येईल। यासाठी निश्चितपणे रकमेपेक्षा आपल्याला मी एकच आश्वस्त करतो की आपल्याला कधीही आपल्या ट्रस्टच्या खात्यामध्ये कमी पडायला नको, परंतु ज्याही वेळेस आपल्याला असं वाटलं की आता गरजूंची संख्या वाढली आहे आणि मदतीची संख्या कमी झाली आहे, मोठ्या लाईफलाईन मध्ये एक शेवटची लाईफलाईन तुम्ही एक फोन ऑफ फ्रेंड म्हणून वापरून पहा। मंगेश चव्हाण म्हणून तुम्हाला एक लाईफलाईन असेल, तुम्ही मला आवर्जून कधीही सांगा। मंगेश चव्हाण देखील आपल्याला या ट्रस्टच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहील हा आपल्या सर्व ट्रस्टच्या सदस्यांना विश्वास देतो। कारण की छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवनिश्चलच्या नावाखाली आपण चालू केलेली ट्रस्ट, मला असं वाटतं की छत्रपतींचा मावळा म्हणून, छत्रपतींचं नुसतं राजकारणासाठी नाव न घेता त्या पावलासाठी आपल्याला 2 पावलं काही करता येतील का, आणि तोही करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल हा आपल्या सगळ्यांना आजच्या निमित्तानं विश्वास देतो। 5चा कार्यक्रम होता, आता 10 वाजले। अगदी गर्दी आणि धर्दी दोघांना ज्याला आपण म्हणतो की सर्दीच्या वातावरणामध्ये सगळेजण एकत्र इथं जमलेले आहात, म्हणून अजून खूप जास्त वेळ न घेता शेवटी हे सगळं पोटावर चालतं आणि पोटाचाही विचार केला पाहिजे। त्याच्यामुळे पोटोबा आता खालून आवाज यायला नको, त्याच्यामुळे आपली सगळ्यांची काळजी घेत झालेला वेळ याची दिलगिरी व्यक्त करतो। पुन्हा एकदा
निश्चल ट्रस्टच्या सगळ्या सहकाऱ्यांचं आणि उपस्थित सगळे तोलामोलाचे मान्यवर, खरं तर इतकी मोठी माणसं असताना माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याचा सन्मान मला अधिक असं वाटतं की तुम्ही मला जबाबदारीचं भान निर्माण करून दिलं आहे. त्या जबाबदारीने अधिकाधिक काम चांगलं करण्याचा प्रयत्न करत राहू हा विश्वासासह उपस्थित सगळ्यांचं मनापासून आभार. खरं तर जे मुलं आज आपण अनाथ म्हणून ज्यांना त्या संस्थेमध्ये बसवता येत नाही, या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून आपल्याला त्यातही काही बदल करण्याची गरज असेल. मधल्या काळात मी तुमच्याशी बोलल्यावर मी कायदेशीर बाबी एकदा समजून घेतल्या, कारण की ज्याही परिवाराचे आई वडिलांचे दोघं अनाथ असताना जर एखादी आई दुसरीकडे असेल, दुसरं लग्न केलं असेल, किंवा वडील असताना वडील जर पाल्याची जबाबदारी घेत नसेल, त्यांना तसं डिक्लेरेशन देताना नंतर त्यांचे पॉलिटिकल लिगल कॉन्सिक्वेन्सेस तयार होताना दिसत आहे. कारण की ते रिझर्वेशन मध्ये जातात आणि आपल्या रिझर्वेशन मध्ये कोणी कोणाकडे जायला लागले की पुन्हा वाद निर्माण होतात. यासोबत अनेक तांत्रिक त्यामध्ये अडचणी आहेत. परंतु त्यासाठी कधी काही गरज लागली तर एक विधिमंडळातला सहकारी म्हणून मी असतील, राहुल दादा असतील, लंके साहेब आहेत, दोघंही मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांची तिजोरीच्या चाव्या ज्यांच्या हातात आहेत तेच आपल्याकडे बसलेले आहेत. त्याच्यामुळे आपल्याला तेही काय मदत करतील हा मला विश्वास आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून खरं तर एक चांगला कार्यक्रमाला येण्याचा योग आला. डुप्लिकेट 2 चाव्या बनलेल्या आहेत, तुम्ही घाबरू नका. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सगळ्यांचं मनापासून आभार. आम्हाला इथं बोलवलं, एका चांगल्या कार्यक्रमाला येण्याची त्यानिमित्तानं संधी निर्माण केली. शिवनिश्चलच्या सगळ्या सहकार्याने असंच चांगलं काम करावं. पुन्हा यशवंत गोसावींचं मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. त्यांनी अधिकाधिक समाजाप्रती असून चांगलं काम करावं आणि या दोघंही पती पत्नींचं आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं अभिनंदन करतो की त्यांना परमेश्वर दीर्घायुष्य द्यावं. अनेक गोरगरिबांची त्यांच्या हातून रुग्णसेवा असेल, अनाथांची सेवा असेल, मला असं वाटतं की फार अतिशयोक्ती होईल. परंतु आजकाल असे तरुण खूप दिसत आहेत. मी बाबा आमटेंचं अगदी लहानपणापासून पाहिलं होतं, परंतु फार जास्त न बोलता एक पाऊल त्या दृष्टिकोनातून मला पडताना आज दिसत आहे. असे असंख्य पाऊल, हजारो किलोमीटर तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल प्रवास करावा या शुभेच्छांसह सुयश तिथं तो थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब.